तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पवार या यूट्यूब चॅनलवरती. सकाळची सुरुवात आज परत चहाने झाली. चहा करून घेतला. चहा सगळ्यांना ओतला. चहाने सुरुवात झाली की दिवस कसा मस्त जातो म्हणून चहा घेतला. चहा ओतून घेतला. चहा सगळ्यांना दिला. चहा दिल्याच्यानंतर आरू इथे झोपली होती. आरू झोपली तोवर म्हटलं आंघोळ वगैरे करून घ्यावी म्हणून आंघोळीला निघाले. आंघोळ करून आले. आज हेअर वॉश केला होता. पूजा वगैरे करून घेतली. देवाची पूजा झाल्याच्यानंतर उंबरठ्याची सुद्धा पूजा केली. कोण कोण उंबरठ्याची पूजा करतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं उंबरठ्याची पूजा झाल्याच्यानंतर तुळशीला पण पाणी घालून घेतलं. तुळशीला पाणी घातल्याच्यानंतर आरू उठली होती. आरूच्या आत्यासोबत खेळत होती. आरू खेळत आहे तोपर्यंत म्हटलं कपडे धुवून घ्यावे. आज जास्त काही कपडे नव्हते, थोडेच कपडे होते. आत्ता माझे कपडे होईपर्यंत आत्या स्वयंपाक करत होत्या. स्वयंपाक वगैरे झाला. जेवण वगैरे करून घेतलं सगळ्यांनी. आत्याने तिला आंघोळ घालून तिनं झोपली होती. मग ती झोपली तोवर भांडे वगैरे घासून घ्यावं म्हटलं. भांडी वगैरे घासून घेतली. तोपर्यंत आरूची पण झोप झाली होती. तिच्यासोबत थोडंसं खेळले. इथे बरी झोपत होती. मग आरूलाही झोपी घातलं. आरू झोपली तोवर म्हटलं थोडंसं स्किन केअर करून घ्यावं. स्किन केअरसाठी मी बेसन, हळद आणि विटॅमिन ईची कॅप्सूल वापरते. कोण असं आठवड्यातून 2 वेळेस करतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणून इथे मी बेसन, हळद आणि विटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स केली. त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि ती पेस्ट चेहऱ्यावरती लावली. उन्हामुळे चेहरा इतका काळा होतो ना की बस, म्हणून मी आठवड्यातून 2 वेळेस तर ही पेस्ट लावते. बेसन, हळद आणि विटॅमिन ई कॅप्सूल. इथे ती पेस्ट मी लावून घेतली. 5 मिनटं ठेवायची ती पेस्ट. 5 मिनटं पेस्ट ठेवल्याच्यानंतर चेहरा व्यवस्थित हळदीची पेस्ट वगैरे लावून घेतली. चेहरा व्यवस्थित पुसून घेतला. चेहरा व्यवस्थित साबणाने धुवायचा, कारण हळद राहते चेहऱ्यावरती, म्हणून व्यवस्थित साबण लावून चेहरा धुवून घेतला. चेहरा धुतल्याच्यानंतर चेहरा व्यवस्थित पुसून घेतला. चेहरा माझा बघू शकता. स्किन माझी जी ब्लॅक स्किन होते, डोळ्याखाली जे काळं होतं, डार्क सर्कल्स वगैरे काहीच राहत नाहीत. सगळे डार्क सर्कलसुद्धा निघतात. हे आठवड्यानं 2 वेळेस जरी केलं तरी खूप सारा फरक पडतो चेहऱ्यावरती. आरू उठली. आरूचं गन पावडर वगैरे करायला घेतलं. आरू आमची काजळ बिलकुल लावू देत नाही, तरी तिला बळजबरी काजळ लावावं लागतं. तिला काजळ वगैरे लावून घेतलं. तिचा मेकअप झाला. परी इथे बघत होती कसा मेकअप करते मी तिचा. आणि तुम्ही कोण बाळाला काजळाचे टिक्के देता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या आरूची मजा मस्ती चालू होती. परी सारखं बघत होती तिच्याकडे. परी मला म्हणत होती मामी माझा पण मेकअप कर ना आरूसारखा. पण ती मोठी आहे ना आता. तिला लहान असताना पण ती माझ्याकडे राहायची. तर आरूचा मेकअप वगैरे झाला. आरूला झोपी घातलं आणि हे आरूच्या हाताला हे लाल पुरळ आलेली आहे. ती कशाने जाईल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे परी बाहेर खेळत होती म्हणून आरूला पण मी थोडंसं बाहेर घेऊन बसले. आरू बाहेरच्या रोडवरच्या गाड्या वगैरे खूप बघते. तिला बाहेर खूप बरं वाटतं. सारखं बाहेरच चल म्हणते तिने. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आरू झोपली होती. स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेतली. तुम्ही मला म्हणताल सारखं कसं ही आरूला झोपी घालते. ती लहान आहे आणखी. ती सारखं झोपते. उन्हामुळे तिला खूप विकनेस होतो. ऊन पण भरपूर पडतं. आता इथे वाजलेले आहेत 7:30 पावणे 8. रात्रीचे 7:45 झालेले आहेत. स्वयंपाकाची तयारी. आज काही स्वयंपाक जास्त नव्हता. खिचडीच करायची होती म्हणून इकडे खिचडी करून घेतली. खिचडी ते झाल्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं. जेवताना ब्लॉग घेता नाही आला कारण आरू उठली होती म्हणून ब्लॉग काही घेता नाही आला. तर भेटूया. इथेच मी ब्लॉग संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनल नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.